अखेर महायुतीचा मुख्यमंत्री ठरला। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झालेला आहे। यामध्ये महायुतीचा भरघोस मतांनी विजय सुद्धा झालेला आहे। 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री विराजमान व्हायला पाहिजे, मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे। भाजपाच्या सर्वाधिक जागा या निवडून आल्याने महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे बोलले जात होते। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी लाडक्या बहिणीसह आमदारांनी केलेली होती। मुख्यमंत्री पदावरून गेल्या 8 दिवसांपासून दिल्ली येथे खलबते सुरू होती। अखेर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे वक्तव्य केले आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी, अमित शहा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असे। त्यानंतर काल दिल्ली येथे अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सह भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे। अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल झाले असून यामध्ये अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांना फुलगुच्छ देताना दिसून येत आहेत। यावरून हे स्पष्ट झाले आहे की भाजपाचाच मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात पुन्हा होणार व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे। तर एकनाथ शिंदे व अजित पवार गटातील आमदारांना कोणकोणते मंत्रिपदे दिली जाणार आहेत हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।